guys, I am Sahil Vidwans and you are watching Nisarga Moto. A very good morning from Manali. So guys, आत्ता मी आहे माझ्या रूमच्या जवळ. हे मागे तुम्ही बघू शकता मेन रोड आहे आणि मेन रोडपासूनच माझी इथे वरती रूम आहे. मी दाखवतो तुम्हाला. तर तिकडे जो वरती लाईट लागला आहे ती माझी रूम आहे. सिंगसाब इटालियन इंडियन तंदुरी ह्या हॉटेलचं नाव आहे. तर काल रात्री मी इथेच थांबलो होतो आणि आता सकाळचा प्लॅन असा आहे की आज मी काही ठिकाणी फिरणार आहे मनालीमध्ये, जसं की हिडिंबा देवी टेम्पल वगैरे आहे, मॉल रोड वगैरे आहे, हे सगळं मी फिरणार आहे. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 12 किंवा 1 वाजता मी माझ्या पुढच्या राईडला कंटिन्यू करणार आहे, जे की आहे माझं मनालीपासून मला सरचूपर्यंत जायचं आहे. अराऊंड 180 किलोमीटरची ही राईड असेल. सो ग्रॅज्युअली आता हाईट हळूहळू वाढवायची आहे, बिकॉज एकदम हाईट वाढवून चालत नाही, बिकॉज त्रास होऊ शकतो. म्हणून पहिले सरचूला जाणार. आज सरचूला एक दिवस स्टे करणार, तिथे आपण मस्त कॅम्पिंग वगैरे करणार आहोत आणि मग तिथून पुढे मी डायरेक्ट लेहला जाणार आहे. तर असा सगळा एकंदरीत प्रवास असेल. प्रयत्न असा असेल की जेवढं शक्य होईल तेवढं दुपारपर्यंत इकडनं निघावं, कारण की जर का जास्ती ऊन वाढलं तर वाटेत मला वॉटर क्रॉसिंग्स खूप बघायला मिळतील, कारण की आत्ता इथे मनालीमध्ये फक्त पाऊस आहे, वरती पाऊस नाही आहे. इथल्या लोकल्सकडून तेच कळलं मला. तर वरती शक्यतो जसे जसे हाईट वाढणार आहे तसं तसं ऊन वाढत जाणार आहे आणि तिथे ऊन वाढल्यामुळे जो बर्फ असतो उंचावरचा तो वितळून त्याचं पाणी बरंच रस्त्यावरती येतं. सकाळी हे पाणी कमी असतं, पण जसा जसा दिवस वाढत जातो, बर्फ वितळायला चालू होतो आणि ऊन जसं जसं प्रखर होत जातं तसं तसं पाणी वाढायला लागतं आणि साधारणपणे गुडघाभर कधी कधी कमरेभरसुद्धा पाणी साचतं. त्या अशा पाण्यातून गाडी चालवावी लागते. सो बेटर आहे की मी थोडं लवकर सगळं आटपून निघून जाईल. तर ही माझी रूम आहे आणि थोडंसं सामान इकडे अस्ताव्यस्त पसरलेलं दिसेल तुम्हाला, पण आता तेवढं तर चालायचंच. आणि रूमच्या समोरच एकदम खतरनाक असा सुंदर व्ह्यू आहे. मी तुम्हाला कॅमेरा रोटेट करून दाखवतो. लुक ॲट दिस व्ह्यू. इतका छान व्ह्यू. रूमची गॅलरी उघडल्या असा व्ह्यू समोर बघायला मिळतो आपल्याला. काय मजा आली सांगू. काल मला कालचा सगळा थकवा या अशा नजरांनी माझा दूर झाला. काल फायनली मनालीला पोचलो आणि असे नजारे मला बघायला मिळाले. आता मी पुढचा प्रवास कंटिन्यू करतो आहे. सध्या मी काही ठिकाणं फिरायला चाललो आहे, तर ती फिरतो. आत्ता वाजले सकाळचे 8:30 आणि मी निघालो हिडिंबा देवी मंदिर बघायला. मंदिर इथून साधारणपणे 3-3.5 किलोमीटर आहे. सकाळी मस्त सुंदर अशा व्ह्यूजचा आनंद घेत नाश्ता केला आणि तयार होऊन मंदिराकडे निघालो. सो काल रात्री ज्या रस्त्याने आपण मनालीमध्ये आलो त्याच रस्त्याने थोडंसं मागे जायचं आहे आणि राईट हँड साईडला व्यास नदीवरचा एक पूल आहे, तो ओलांडायचा आहे आणि पलीकडे आपल्याला ओल्ड मनाली बघायला मिळते. तर त्या ओल्ड मनाली रोडलाच हिडिंबा देवी टेम्पल आहे. तर हा जो मंदिराचा जायचा रस्ता आहे हा बऱ्यापैकी घाट रस्ता आहे. आणि हा रस्ता खूप सुंदर आहे. मंदिराकडे जाताना मनाली मार्केट दिसतं. खूप उंच उंच घनदाट झाडं आहेत. सो हा जो नजारा आहे हा खूप छान दिसतोय. तर हे आलो आपण आता मंदिराजवळ. आता फक्त गाडी कुठे लावायची हे बघतो. कदाचित पुढे पार्किंग असेल. इथे लावून देत आहेत का? नको, इथे नको लावायला. पुढे जाऊन एका पार्किंगसाठी जागा असेल तर पार्किंगमध्ये लावतो गाडी. भैया बाइक का पार्किंग ऊपर है क्या? बाइक का पार्किंग गाड़ी लगा सकते हैं. तर आता गाडी पार्किंग करायला जागा तर मिळालेली आहे. आता पटकन गाडी पार्क करतो आणि मंदिराच्या आत जातो
आणि बघतो की मंदिर कसं आहे. सो हे आहे हिडिंबा देवी टेम्पल. जर का तुम्ही ये जवानी ये दीवानी हा पिक्चर बघितला असेल तर तिथे बनी आणि नैना या स्टेअर्सवरतून उतरत असतात आणि ते गप्पा मारत असतात. खूप मस्त असा सीन आहे हा आणि मंदिर पण खूप छान आहे, बघायला मिळते. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण एवढी उंच उंच झाडं आहे तिथे, मस्त एकदम. आत्ता मी आलो आहे हिडिंबा टेम्पल इथे. सो हा खूप फेमस असा स्पॉट आहे आणि हिडिंबा टेम्पलला जो आपण वरती ज्या रस्त्याने येतो तो रस्तासुद्धा खूप छान आहे. त्या रस्त्याला तुम्हाला उंच उंच अशी झाडं बघायला मिळतील आणि एकंदरीत जो व्ह्यू होता तो खूप जबरदस्त होता. मजा आली मला एकदम या रस्त्यावरती गाडी चालवायला. इकडनं आता माझा पुढचा प्लॅन असेल की मॉल रोडला जायचं आणि मॉल रोडला थोडंसं फिरायचं इकडे तिकडे आणि त्याच्यानंतर परत आपण रूमवरती जाणार आहोत. आणि मनालीमध्ये जे आजचं वेदर आहे ते पण खूप कूल आहे. थोडंसं ऊन आलेलं आहे आज. काल पूर्ण दिवसभर पाऊस होता, त्याच पावसामधून मी गाडी चालवत आलो होतो. पण आज जेव्हा सकाळी सकाळी लवकर उठून फिरायला यायचा डिसिजन घेतला, तो डिसिजन अगदी बरोबर ठरला. कारण की आत्ता तरी पाऊस नाही आहे, जरा वातावरणसुद्धा थंड झालेलं आहे एकदम. अशा वातावरणामध्ये छान वाटतं फिरायला, मजा येते. तर आत्ता मी उभा आहे नगर रोड इथे. हा जो मागे रस्ता चालला याला नगर रोड म्हणतात. आणि ही जी मागे नदी वाहते ही आहे ब्यास नदी. या ब्यास नदीच्या पलीकडे आहे तो आपला मनालीचा रस्ता. तिकडे तुम्हाला भरपूर सारे सफरचंदांची झाडं बघायला मिळतील, ज्याला हिमाचली ॲपल्स म्हणतो आपण, तर ती बघायला मिळतील. त्याच्यानंतर हाच रस्ता पुढे सरळ जातो मॉल रोडला. वरच्या बाजूला तुम्ही बघत असाल तर मनालीमध्ये आलात किंवा हिमाचलमध्ये आलात आणि हिमाचली टोपी नाही घातलीत तर काय उपयोग ना. तर ही मस्त एक टोपी घेतली आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी मित्रांसाठी सुद्धा अशाच काही कॅप्स मी कॅरी केल्या आहेत, तर त्यांना त्या घेऊन जाणार आहे मी ॲज अ गिफ्ट म्हणून. तर मनाली माझं एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आता येताच वाटेत येता मी पेट्रोलसुद्धा फुल केलं, टॉपअप केलं. फुल नाही केलं, टॉपअप केलं आहे फक्त. आणि त्याच्यानंतर आता मी जाणार आहे रूमवरती परत. पॅकिंग करून मी आता निघणार आहे सरचूला. सो हा ब्लॉग इथेच संपवतो. बघत राहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाचा साथ.